मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत जे सामान्यांसाठी खरं तर फायद्याचे ठरतील। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 वर्षांची वयोमर्यादा 65 वर्ष करण्यात आली आहे। शिवाय लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येईल। आधी ही मुदत होती 15 जुलै पर्यंत। आतापर्यंत अधिवास प्रमाणपत्र गरजेचं होतं, पण आता लाभार्थी महिलेकडे हे प्रमाणपत्र नसल्यास त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतंही एक ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल। 2.5 लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल। परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जाईल। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ घेता येईल, म्हणजेच एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल। शिवाय या योजनेतून आता 5 एकर शेतीची अट देखील वगळण्यात आली आहे। या योजनेचा शासन निर्णय देखील लगेचच काढला। या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये राज्य सरकार देणार आहे आणि यासाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून 1,500 रुपये आर्थिक लाभ मिळेल। अंमलबजावणी त्वरित आणि व्यवस्थित व्हावी म्हणून सध्याचा BPL बिलो पॉवर्टी लेवल म्हणजेच दारिद्र्य रेषेखालचा जो डेटाबेस आहे त्याचा उपयोग करायला सांगितलाय आणि त्यामुळेच नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाहीये। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा त्याच्यावर देखील एक नजर टाकूया। तर योजनेच्या लाभासाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल। लाभार्थ्यांचा आधार कार्ड यासाठी आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र आणि ते नसल्यास वरती सांगितल्याप्रमाणे एखादं ओळखपत्र गरजेचं आहे। सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागेल, कारण वार्षिक उत्पन्न यासाठी 2.5 लाखांपर्यंत असणं अनिवार्य आहे। यातही वरती सांगितल्याप्रमाणे काही बदल करण्यात आलाय। तुमचं बँक खातं असणं महत्त्वाचं आहे। पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र गरजेचं आहे। या गोष्टी असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठराल आणि दरमहा 1,500चे लाभार्थी व्हाल। हे बदल तुम्हाला कसे वाटतायत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।